नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मित्रांनो आयटी या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया मुंबईतील एका खळबळजनक आणि ब्रेकिंग बातमीनं। चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावरती हा गोळीबार झाला। अज्ञातांनी सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार केलेला आहे। 4 ते 5 गोळ्या त्यांनी झाडलेल्या आहेत। रात्री 9:30च्या सुमारास हा गोळीबार जो आहे तो झाल्याची माहिती मिळते। सध्या या बांधकाम व्यावसायिकावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वर्षा गायकवाड झेन रुग्णालयामध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या भेटीसाठी दाखल झाल्याची देखील माहिती आता समोर येते। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड हे आपल्यासोबत घटनास्थळावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। गिरीश, खळबळजनक अशी घटना म्हणावी लागेल। चेंबूरमध्ये भर रस्त्यात जे आहेत एका बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबार झालेला आहे। रात्री 9:30च्या सुमारास हा गोळीबार झालाय। सध्या पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि सध्याची स्पॉटवर जिथे ही घटना घडली आहे तिथली परिस्थिती काय? आपण पाहिलंय की एकेकाळी 90च्या दशकामध्ये अंडरवर्ल्डसाठी ओळखलं जाणारं चेंबूर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलंय, चर्चेत आलंय आणि यंदा चर्चेत आलंय ते म्हणजे इथे झालेल्या गोळीबारीच्या घटनेमुळे सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, परिस्थिती पाहायला मिळते। आपण पाहतोय बघा, हाच तो डायमंड गार्डन जवळचा सिग्नल आहे आणि याच सिग्नलवरती सदरुद्दीन खान या 56 वर्षीय इस्मावरती गोळीबार झालेला आहे। नाफ्ता किंग म्हणून याला ओळखलं जातं, शत्रुभाई म्हणून देखील त्याची ओळख आहे। नवी मुंबईच्या पारसी गेल या ठिकाणी ते निवास करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90च्या दशकापासून याच ज्या कारवाया आहेत त्यामध्ये ते लिप्त असल्याचं सुद्धा बोललं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठे ऑइल माफिया आहेत असं सुद्धा त्यांना संबोधलं जातं। यानंतर ते बांधकाम व्यावसायिक झाले आणि बांधकाम व्यावसायिक झाल्यानंतर धारावीमध्ये त्यांनी आपलं एक ऑफिस घेतलं। धारावीपासून नवी मुंबईच्या दिशेनं ते निघाले होते तेव्हा हा गोळीबार झाल्याचं बोललं जातंय। 9:30ची वेळ होती आणि 9:30च्या वेळेस मागून बाईकवरून आलेल्या 2 इस्मांनी त्यांच्या गाडीवर 3 ते 4 ते 5 राऊंड जे आहेत ते बेछूट गोळीबार केला आणि बेछूट गोळीबारातल्या ज्या 2 गोळ्या आहेत त्या ड्रायव्हरच्या बाजूची जी बसण्याची जागा आहे त्याच्या काचेवर लागल्या, पण सुदैवानं ते यामधून बचावलेले आहेत या हल्ल्यातून। आणि आपण पाहतोय की आता क्राईम ब्रांचची एक टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं की फॉरेन्सिक टीम सुद्धा पोहोचली। फॉरेन्सिक टीमनं ज्या 2 पुंगळ्या गाडीच्या बाहेर पडल्या होत्या त्या सुद्धा हस्तगत केलेल्या आहे। गाडीच्या आतून देखील पुंगळ्या हस्तगत करण्यात आलेल्या आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा आता चौतर्फा तपास सुरू झालेला आहे। पोलिसांच्या 5 टीम विविध भागामध्ये रवाना करण्यात आलेल्या आहे। जे आरोपी आहेत ते नवी मुंबईच्या दिशेनं धावत गेल्याची माहिती सुद्धा मिळते। बाईकवरून ते पसार झाल्याचं सुद्धा बोललं जातं आणि पोलीस त्यांचा सध्या सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेताना पाहायला मिळतात। काही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेले आहेत ज्यामध्ये हल्लेखोर कोणत्या दिशेने गेले याचा शोध घेतला जातोय आणि पोलिसांच्या ज्या 5 तुकड्या आहेत त्या सुद्धा आता तैनात करण्यात आलेल्या आहेत। ज्या 5 टीम आहेत त्या विविध भागामध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत। तर सदरुद्दीन खान जे आहेत त्यांच्यावरती सध्या इथल्याच नजीकच्या झेन रुग्णालयामध्ये उपचार सुरू झालेले आहेत। बरीच गर्दी रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा आहे। त्यांचे जे नातलग आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत। पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झालाय का किंवा वैयक्तिक कारणातून, पैशाच्या वादातून किंवा जमिनीच्या वादातून हा हल्ला झालाय का याचा देखील तपास घेतला जातोय। आरोपी कोण होते त्यांची देखील ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातोय। पण या एकंदरीतच घटनेनंतर या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजलेली आणि पुन्हा एकदा चेंबूर चर्चेत आलंय। सचिन, धन्यवाद गिरीश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।